आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या निमित्तानं देशभरात रामजन्मोत्सव साजरा होतोय। अयोध्येतील रामजन्मभूमीपासून ते थेट देशाच्या कानाकोपऱ्यात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्ये रामनवमीचा उत्साह आहे। नाशिकमधील काळाराम मंदिर, वडाळ्यातील राम मंदिर आणि नागपुरातही रामजन्मोत्सवाचा सोहळा साजरा झाला। काळाराम मंदिरात पालकमंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला, तर मुंबईच्या वडाळा परिसरात असलेल्या राम मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। या ठिकाणी रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या, त्यामुळे सर्वच प्रमुख राम मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। हे दृश्य आहेत मुंबईतल्या वडाळा इथल्या राम मंदिराची। इथे दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सवाचा सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। काल रात्रीपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। ते एका बाजूला नाशिकमधील काळाराम मंदिराचे दृश्यही आपण बघत होतो।